नमस्कार, सुखमंत्र चॅनलमध्ये स्वागत आहे। पावसाळा आता चालू होण्याच्या तयारीतच आहे। तर कोकणामध्ये जे आम्ही एक पारंपरिक खत घालतो झाडांना की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त फलधारणा होईल, तर ते खत काय आहे ते मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवते। शिवाय ही खतं आहेत, परंतु हे आम्ही जे पारंपरिक वापरत आलोय आजपर्यंत, तर ते खत आम्ही आज आमच्या बागेला घालायचं काम चालू केलं। आज आम्ही आता खत घालायला चालू केलंय काम, पण आज पावसाळ्याचं वातावरण आमच्याकडे तयार झालंय। म्हणजे पाऊस येईल की नाही हे मी सांगू शकत नाही, पण आमच्याकडे ढग तर खूप आलेत आज पावसाचे। आज अधिक महिन्याची अमावास्या पण आहे, अधिक महिना पण संपत आलाय आणि आज आमच्याकडे खूप ढग आलेत काळे पावसाचे। तर त्यामुळे जर आज पाऊस आला तर त्याच्या अनुषंगाने आम्ही हे काम चालू केलंय की आम्हाला त्याचा उपयोग होईल पाऊस आला तर। आणि जे काही आम्ही आज खत घालायला घेतलंय, जे आमच्याकडे पूर्वीपासून आम्ही घालत आलोय ते पण आहे, शिवाय आमच्याकडे थोडंफार मीठ आहे, थोडंसं युरिया आहे, ते सगळं खत मिळून आम्ही आता थोडं थोडं सगळ्या झाडांना देणार आहोत। तर ह्या इथे पण बघा तुम्ही, हा आमच्या जांबाच्या झाडाला आता तिसरा बहर आलाय। गेल्या वर्षी पण आम्ही ही खतं वापरली होती, सेंद्रिय खतं आहेत, काही थोडीशी रासायनिक आहेत, भरपूर प्रमाणात रासायनिक खतं वापरलेली नाही आहेत, परंतु जी खतं वापरली होती त्याचा चांगला उपयोग झाला। पण हा तिसरा बहार आहे आमच्या झाडाला आलेला। पहिले 2 बहार होते त्याचे जांब चांगले होते, आत्ताच्या ह्या बहराला थोडंसं किडका निघतोय जांबात। काढल्यानंतर जर फळ फोडलं हे तर आतमध्ये थोडंसं खिडकं निघतं, तर त्याच्यामुळे ते विक्री पण करू शकत नाही। तर त्याच्यामुळे नुकसानीत जायला होतं थोडं, पण काही इलाज नाहीये। हे जे काय खाली सडा संपूर्ण फळांचा पडलेला तुम्हाला इथे बघायला मिळेल, तर त्याचंही खतच तयार होतं एक प्रकारे। नंतर पावसाळी ते संपूर्ण कुजून जातं खाली आणि आपोआपच त्याचं सेंद्रिय खत तयार होऊन झाडांना मिळतं। ही फळमाशी आहे, ही जी इथे तुम्हाला दिसते आहे हीच फळमाशी आहे। तर ही फळमाशी फळाला टोचून जाते आणि ती टोचून गेल्यानंतर त्या फळामध्ये छोट्या छोट्या अळ्या तयार होतात, बारीक पांढऱ्या रंगाच्या, ज्या तुम्हाला अशा डोळ्यांना दिसणार पण नाहीत, परंतु तुम्हाला त्या डोळ्यांनी नुसत्या दिसणार सुद्धा नाहीत किडी। आपण असं खाताना आपल्याला असं जाणवणार सुद्धा नाही की याच्यामध्ये कीड असू शकेल। तर त्या किडी थोड्याच दिवसात मोठ्या होतात आणि आपण जेव्हा जांब फोडतो त्यावेळेला आपल्याला वरून दिसायला, कोणतंही फळ म्हणजे आपण फोडतो जेव्हा, त्यावेळेला आपल्याला वरून दिसायला तर ते छान दिसत असतं फळ, की आत खराब असेल अशी आपल्याला यत्किंचित कल्पना सुद्धा येत नाही। आणि जेव्हा आपण ते फळ फोडतो तर त्याच्यामध्ये चक्क मोठ्या मोठ्या अळ्या तयार झालेल्या असतात आणि संपूर्ण फळ असं पिवळटसर असं काळपट असं आतून तयार झालेलं असतं। तर वरून त्याची कल्पना सुद्धा येत नाही। एवढी ती छोटीशी माशी आहे दिसायला फळमाशी, पण ती तिचं काम मात्र मोठं करून जाते। हे रत्नागिरी आपूसचं चांगल्या प्रकारचं झाड आहे, म्हणजे कलमच आहे हे। ॲक्च्युली मी माझ्या मामाच्या गावाला गेले होते, तिकडे मला माझ्या मुलग्यानी ही भेट म्हणून दिलाय कलम। आणि ते रत्नागिरी आपूस म्हणजे पावस साईडचं हे चांगल्यातलं रत्नागिरी आपूसचं कलम आहे। हे मी कोरोनाच्या काळामध्ये इथे लावलं आहे, म्हणजे जवळपास बघा त्याला एक 5 ते 6 वर्ष आता झाली। तर ते 5-6 वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि ह्याला एक वेळेला चांगल्या प्रकारे एक 10 आंबे ह्याला येऊन गेले। परंतु आता त्याची वेळ अशी झालेली आहे की ह्याला काहीतरी वेगळं खत पाणी करण्याची वेळ आता आलेली आहे। त्याच्यामुळे आज आम्ही हे काम काढलं आहे, कारण मी म्हटल्याप्रमाणे आज थोडं पावसाळ्याचं वातावरण आहे आणि मला होप्स आहेत की आज पाऊस येईल 100%। तर खत घातलेल्यानंतर जर पाऊस आला तर तुमचं घातलेलं खत झाडांना खूपच चांगल्या प्रमाणात लागतं। ही जी हिरवी पानं तुम्हाला दिसत आहेत, तर 1 वर्ष कलमाला पालवी येते आणि साधारण 1 वर्ष फळधारणा होते, असं एक साधारण गणित असतं। तर यंदा माझ्या या झाडाला आहे ना कलमाला आंबे नाही आले, पण ह्याला चांगल्यापैकी पालवी आले नवीन। तर माझ्यासाठी हे सुद्धा काही वाईट नाहीये की पुढच्या वर्षी मी आशा करते की माझ्या या झाडाला चांगल्यापैकी फळधारणा होईल, चांगले आंबे ह्याला येतील आणि मला घरी माझ्या हाताने लावलेल्या झाडाचे आंबे पण खायला मिळतील। आपण जेव्हा कलमाला खत घालतोय तर त्यावेळेला कलमाला खत घालत असताना किंवा कोणत्याही झाडाला खत घालत असताना ते त्याच्या एकदम झाडाच्या अंगाशी घालायचं नाहीये, कारण की त्याला त्याचा त्रास होऊ शकतो। मुळं सर्वत्रिक प्रसरलेलीच असतात, म्हणजे सर्व दूर पसरलेली असतात आपल्याला दिसत नसली तरी। तर त्या हिशोबाने तुम्ही जेवढा जरा लांब गेटर घेता येईल तेवढा लांब गेटर घ्या, जेणेकरून ते खत त्याला व्यवस्थित लागेल आणि त्याला त्रासही होणार नाही झाडाला। तर मी आता साधारणपणे हे किती असेल रे बाबा अंतर, एक 3-4 फूट, 3-3.5 फुटापर्यंत मी हा माझा गेटर मारायला घेणार आहे आणि ह्या गेटरमध्ये मी ते तुम्हाला जे दाखवणार आहे खत ते मी ह्या गेटरमध्ये घालणार आहे।
ऍक्च्युली जेव्हा मी हे झाड लावायला घेतलं हापूस आंब्याचं, तर त्यावेळेला ह्या इथे जिथे आता आम्ही गेटर खणतोय तर या गेटरच्या ह्या इथे माझा पूर्वीचा कंपोस्टचा खड्डा होता. तर त्यामुळे त्या कंपोस्ट खड्ड्यामध्ये विविध प्रकार टाकलेलेच होते. तर पालापाचोळा म्हणा किंवा आम्ही जे भाजीपाला वापरतोय, तर त्या भाजीपाला वापरानंतर जे काय राहतं आपल्याकडे मटेरियल, तर ते टाकलेलं होतं. तर अशा प्रकारे ते टाकून इथे एक छोटासा माझा कंपोस्टचा खड्डा होताच तयार. तर मग त्याचा मी वापर केला आणि त्या कंपोस्टच्या खड्ड्यावरतीच ठरवलं की इथेच आपण हे कलम लावूया, जेणेकरून ते छान होईल. आणि त्याप्रमाणे माझं म्हणण्याप्रमाणे इथे कलम बघा तुम्ही, हे खूपच छान झालंय. त्याच्या अंगावरती जी नवली दिसते आहे ती अगदीच सुंदरच झालेली आहे. छान असं नवली त्याला आलेली आहे छानशी. तर यंदा त्याला जरी आंबे आले नसले तरी पुढच्या वर्षी मला नक्कीच आंबे खायला मिळतील, मला खात्री आहे. आणि मी ते तुम्हाला आल्यानंतर दाखवीनच. तर आता ह्याला गेटर मारण्याचं काम चालू आहे आमचं. मी आता तुम्हाला सांगितलं की मी कंपोस्टच्या खड्ड्यावरती आंब्याचं कलम लावलं. तर माझं कलम आणि हा बरणी दिसते तुम्हाला ही, ह्याच्यामध्ये फार अंतर नाही आहे, 1-2 फुटाचं अंतर आहे. तर तिथे माझा पूर्वी कंपोस्टचा खड्डा होता. पण मी त्याच्यानंतर त्याच्यावर झाड लावून झाल्यानंतर आमच्याकडे ज्या वेळेला वादळ झालं, तर त्यावेळेला आमची ही टाकी फुटली होती. तर त्या टाकीचा योग्य असा वापर करून, कारण खालून संपूर्ण टाकी छान होती, तर त्याला आम्ही 2-3 पारईनी खाली छोटे छोटे होल मारले आणि त्याच्यामध्ये मी वापर केला ह्या टाकीचा, की ह्याच्यामध्ये आम्ही पाला पाचोळा कुडा कचरा जो आहे किंवा आम्ही जी घरात भाजीपाला वापरतोय, तर त्या भाजीपाल्यापासून येणाऱ्या ज्या काड्या आहेत ते संपूर्णतः गोष्टी आम्ही ह्याच्यामध्ये टाकल्यात. आज ही बरणी तुम्हाला पूर्ण भरलेली बघायला मिळेल, कारण ही आज जवळजवळ आमचा 1 वर्षभर व्हायला आलंय आता. तर वर्षभरात आम्ही संपूर्ण आंब्याची सालं असतील, फणसाची सालं असतील, हे जे जे काय ज्या ज्या सीझनचा जो जो कचरा येतो तो संपूर्ण आम्ही या बरणीमध्ये आता साठवण केलेली आहे. आणि आता तो ह्या पावसाळ्यानंतर जेव्हा पाऊस पडून जाईल पूर्णतः, तर त्याच्यावरती आम्ही एक पत्र्याचं झाकण ठेवून देतो वरती आणि तो पूर्णतः कुजून त्याचं सुंदर असं काळं, जशी चहाची पावडर असते त्या पद्धतीचं खत त्याच्यात तयार होतं. कारण ह्याच्यामध्ये मध्ये मध्ये आम्ही मातीचे लेअर पण घातलेले आहेत 1-2. आणि शिवाय आमच्याकडे हा जो पालापाचोळा कचरा सुखा पडतो पाला, तर तो सुखा पाल्याचा पण आम्ही एक एक थर त्याच्यावर देतो. तर त्यामुळे त्याच्यामध्ये संपूर्ण ती विघटनाची क्रिया चांगली होते आणि त्याचं एक सुंदरसं खत तयार होतं, जे आपण फुलझाडांना वगैरे किंवा फळझाडांना कुठेही तुम्ही ते वापरू शकता. हे माशांचे फक्त आता कंकाल शिल्लक राहिलेत. ह्याला आमच्याकडे या खताला कुटी म्हणतात. तर ही छोट्या माशांपासून, म्हणजे ज्याला तुम्ही जवळा म्हणता, खाणाऱ्या माणसांना माहिती असेल, तर ह्याला जवळा म्हणतात किंवा कोळंबाची सुकट ह्याला म्हणतात, म्हटलं जातं. तर काटे आहेत बाबा त्याच्यामध्ये. तर त्याला एक बारीक काटा पण असतो ह्याला माशांना ह्या. तर या कोळंबाची जी सुकट असते तर ती खूप प्रमाणात आमच्याकडे कोकणामध्ये मरते इकडे आणि ती आता मे महिन्याच्या एंडपर्यंत भरपूर प्रमाणात विकली जाते. तर खाणाऱ्यांना त्याची चव माहिती असेल, आम्ही खात नाही त्यामुळे माहिती नाही. परंतु आम्ही हे झाडांना घालताना आम्ही काही घाण बाळगत नाही शेतकरी असल्यामुळे. तर ही जी कुटी असते तर ती चाळली जाते चाळणीवरती, कारण की ती खूप बारीक तिचा किशा होतो खाली. तर तो तर काय लोकांना विकू शकत नाही. तर त्यामुळे तो चाळणीवर चाळून जो खाली भुसकाट पडतं, तर ते आमच्याकडे इकडे आणून विकलं जातं. आमच्याकडे ते पैशावर मिळतं किंवा आमच्याकडे नारळावर अजून व्यवहार चालतो. तर आमच्याकडे नारळावरही कुटी मिळते. त्या हिशोबाचे नारळ आम्ही त्यांना देतो आणि ते आम्हाला ती माशांची कुटी देतात. त्याला कुटी म्हणतो आम्ही आमच्याकडे. तर ते सुद्धा एक चांगल्या प्रकारचं खत आहे, जे झाडांसाठी अतिशय चांगलं आहे. ह्याला घालताना असं काही प्रमाण नाहीये, कारण ह्याचं आता विरी जी आम्ही म्हणतो ही पूर्णतः ताजी असताना एकदम घातली तर तिला ह्या गोष्टीला खूप आग असते. एखादं जर छोटं झाड असेल तर त्याला ती आग सहन नाही झाली तर झाड करपून मरून जाण्याची सुद्धा शक्यता असते. तर त्यासाठी, आणि आता आमच्याकडे प्रचंड गरमा आहे. खूप गरम आमच्याकडे होतंय. आमच्या चेहऱ्यावरून सुद्धा तुम्हाला कळत असेल की किती प्रमाणात इथे आता गरम होतंय. तर हे घालताना त्या हिशोबातच इथे घालायचे. मी आताही साधारणपणे एवढ्या मोठ्या झाडाला 1 ते 2 किलो मी घालणार आहे. हे खडा मीठ आहे. ऍक्च्युली हे कोकंबासाठी पण वापरलं जातं. कोकम साल आमसूल जी बनवतो त्याच्यासाठी हे वापरलं जातं. तर हे आमच्याकडे शिल्लक होतं थोडंसं, तर मी थोडं थोडं या झाडांना घालते. एकंदरीतच सगळीकडे जो काही पावसाळा नाही आता चालू झालेला, अजून पाऊस नाहीये, तर त्या पार्श्वभूमीवर विचार केला तर आता खतं खूप प्रमाणात घालणं हे योग्य नाहीये. तर त्या हिशोबानेच आम्ही आता हे खताचं प्रमाण देतोय.
ह्या इथे बघा हे जायफळाचं आहे झाड. तर या जायफळाच्या झाडाला पण आता आम्ही घालतोय ती कुटी आणि थोडंसं मीठ आहे ते आम्ही ह्याला सुद्धा आता वापरणार आहोत. आता ह्याला जायफळ यायला सुरुवात झाली आहे. नव्यानेच आता यंदा एक जायफळ त्याच्यावर आलाय. तर त्यालाही त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल त्या खताचा, म्हणून आता ह्यालाही घालतोय आम्ही कुटीचं खत. तर त्याला पूर्णतः दाखवलं त्याचप्रमाणे इथे गेटर मारायचं आहे लांबून आणि ह्यालाही अशाच प्रकारे झाडाचं वय लक्षात घेऊन 1 ते 2 किलो झाडाच्या वयाप्रमाणे खत घालायचं. हा जो इथे तुम्हाला दिसतोय शेतकऱ्याचा मित्र गांडूळ आहे. तर आमच्या जमिनीमध्ये पालापाचोळा आणि सेंद्रिय खताचा जास्ती वापर असल्या कारणामुळे इथे गांडुळांचं प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे ही माती आमची तशीही सुपीकच आहे. जेही काय याच्यामध्ये लावाल इथल्या मातीमध्ये आम्ही जेही काय लावतो तर ते चांगल्या प्रमाणातच येतं आणि चांगल्या प्रकारे फळं त्याला येतात, चांगल्या क्वालिटीची फळं त्याला येतात. तर अशा प्रकारे ज्या जमिनीमध्ये तुम्हाला अशी गांडुळं बघायला मिळतील, तुमच्या जमिनीत सुद्धा जर अशी खणल्यानंतर गांडुळं निघत असतील तर तुम्ही पण समजून जा की तुमची ही माती सुपीक आहे चांगली. तर ह्या झाडाच्या वयाप्रमाणेच ह्यालाही आम्ही खत घेतलंय हे आणि चांगल्या प्रकारे हे ओलं झालंय थोडंसं आणि मऊ झालंय चांगलं, त्यामुळे पटकन लागेल आता. तर ह्याला पण इथे छोटा गेटर मारलाय आडवा आणि या आडव्या गेटरमध्ये आपण आता हे टाकून द्यायचे. खत इथे घातलंय आता आतमध्ये. तर गेटरमध्ये माती टाकायची, तर बाजूचा असलेला पालापाचोळा आणि माती असं त्याच्यावरती ओढून टाकायचं, जेणेकरून कोणताही दुसरा प्राणी येऊन, म्हणजे आमच्या या बाजूला डुक्कर आहेत, कुत्रे आहेत आणि हे जे माशांचं खत असल्यामुळे हे संपूर्ण उकरून बाहेर काढतात परत. तर त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यावरती माती टाकून हे पूर्णतः बंद करून टाकायचं आहे, जेणेकरून ह्याला कोणी उकरतही नाही आणि ह्याला वास असतो एक प्रकारचा घाण, तर तो वासही बाहेर येत नाही आणि ते चांगल्या प्रकारे त्यामुळे झाडांना पण लागतं. आज जो मी व्हिडिओ दाखवला तुम्हाला तर तो सेंद्रिय शेतीच्या स्वरूपात दाखवलाय. जर जास्तीत जास्त तुम्हाला सेंद्रिय खतं वापरता येतील ती वापरा. आणि खाण्यामध्ये सुद्धा आज आपण खूपच भेसळयुक्त रोज व्हिडिओ वेगवेगळे बघतोय, तर त्याच्यामध्ये भेसळयुक्त पदार्थ आपल्याला किती दिले जात आहेत आणि आपण ते खातोय न बघता, तर त्याच्यापासून आपल्याला काही चांगली न्यूट्रिशन आपल्याला ते मिळणार नाहीये. आणि त्यासाठी तुम्ही जे चांगल्यात चांगलं पिकवलेलं खाता येईल, जे सेंद्रिय खतापासून पिकवलेलं असेल, सेंद्रिय भाजीपाला असेल, तर ती खा तुम्ही निश्चितच. आणि माझे व्हिडिओ आहेत मोठे छोटे शॉर्ट व्हिडिओ पण आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बघू पण शकताय की कशा छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये वगैरे पण तुम्ही तुमच्या घरी पण छोटी छोटी भाजी पिकवून तुमच्यासाठी खाऊ शकता. शिवाय तुमच्या मुलांना कोकणाचा म्हणजे कोकणात आणा निश्चितच, त्यांना निसर्गाची आवड लावा, कारण की तुम्ही जर त्यांना निसर्गात आणला नाही तर त्यांना त्याची आवड राहणार नाही आणि ही सेंद्रिय शेती आहे ती टिकणार नाही. तर ती आपल्याला सर्वांना टिकवायची आहे. त्यासाठी आज सुखमंत्रचा माझा हाच संदेश आहे की या सेंद्रिय शेतीवर भर द्या आणि जास्तीत जास्त चांगलं खाण्याचा प्रयत्न करा आणि एकदम हेल्दी राहा.